आज आपण या ठिकाणी त्यावळाई ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणूक या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आता या पोटनिवडणुकीचा संदर्भ मी अगोदर देतो. सन 2023 कधी निवडणूक लागली होती? 22. सन 2022 ला आपली आवळाईची लोकनियुक्त सरपंच ही निवडणूक जाहीर झाली आणि या निवडणुकीमध्ये आदरणीय कैक हे भरघोस मताने निवडून आले आणि आपल्या गावचे प्रथम दुसऱ्यांदा लोकनियुक्त सरपंच झाले. त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी मला वाटते 2 ते 2.5 वर्ष सरपंचांनी त्यांच्या कार्यकाळात भरीव काम केलं आणि भरीव काम करून आपल्या गावाला विकासाच्या वाटेवर नेण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. आणि दुर्दैवानं मागच्या वर्षी सरपंचाचं निधन झालं आणि आपलं गाव तसं पाहिलं तर आपल्याला 2 धक्के मोठे बसले. पहिल्यांदा सरपंचाचा धक्का आणि नंतर आपले दिलीप देव या दोघांचंही अतिशय दुर्दैवी निधन झालं. आणि या धक्क्यातून सावरायला आपल्या गावाला तसा बराचसा वेळ गेला. त्यानंतर आपली ही पोटनिवडणूक जाहीर झाली आणि या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं त्यांचा वारसा चालवण्यासाठी या ठिकाणी आपल्या पक्षानं आपल्या पार्टीनं सरपंचाचे चिरंजीव स्वप्नील पिसे यांना उमेदवारी दिली. आता या ठिकाणी उमेदवारी दिल्यानंतर बरेचसे प्रश्न निर्माण झाले. यापूर्वीचे तशी पाहिली तर तसं सांगायचं झालं तर मी सुद्धा बिनविरोध व्हायसाठी मी कधी विरोधी पक्षाच्या दारात गेलो नाही, परंतु मी माझ्या मार्फत संदेश दिले की बाबा बिनविरोध होऊ द्या निवडणूक. बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर आता 1.5 वर्ष राहिले आणि त्यानंतरची निवडणूक असेल तिथं तुम्ही अटीतटीनं तुमची निवडणूक लढवा. आता 1.5 वर्षासाठी निवडणूक नको. या निवडणूक एवढ्या कारणासाठीच नको की आपल्याला हे निवडणूक लादून येन तेन प्रकारे हे खर्चाचं काम आहे. आर्थिक खर्च असेल, बाकी सगळा खर्च असेल, त्यात वेळ घालवण्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर याहून मोठा आनंद झाला असता. पण दुर्दैवाने ती गोष्ट पुढं, त्याला कारण काय मला माहित नाही, पण दोन्ही आपली पार्टी आणि ते पार्टी यातून पुढे आपल्या नेतृत्वाने ही गोष्ट पुढे एकत्र येऊन गाव स्वरूपी हा विषय मिटवायला पाहिजे होता, पण तशी गोष्ट घडली नाही. तसं घडलं असतं तर निश्चितच मलाही त्याचा आनंद झाला असता. पण ठीक आहे, या गोष्टी काय आपल्या हातात नाहीत. आता यानंतर इथं मुद्दा आला की वारसा हक्काची उमेदवारी आहे. ठीक आहे, वारसा हक्काची उमेदवारी आहे, परंतु मला एक वाटतंय की त्या अनुषंगानं पाहिलं तर गजेंद्र पिसेंनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मुलाला उमेदवारी आपण पक्षानं पार्टीनं दिली. उमेदवारी देत असताना सर्व निकष पाहिले जातात. त्या निकषाचा विचार जर केला तर स्वप्नीलनं आता 2-2.5 वर्ष म्हणण्यापेक्षा मी बरेच दिवस वडिलांच्या बरोबरीने तोही काम करत होता आणि त्यामुळं वडिलांच्या मागोमाग किंवा वडिलांच्या बरोबरीने काम केल्यामुळे त्यालाही कामाचा बराचसा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळं त्याची उमेदवारी माझ्या मते पार्टीनं या ठिकाणी दिलेली असेल त्याला उमेदवारी. आणि त्यामुळं हा जो उमेदवार आहे तो वारसा हक्काचा नसून एक पार्टीनं दिलेला उमेदवार आहे असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण आज या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहे. तर मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आपण सर्वांनी स्वप्नील गजेंद्र पिसे शिट्टी चिन्ह आहे आपलं, या शिट्टीच्या चिन्हासमोरील बटन दाबून एक तरुण होतकरू
आणि विनयशील असा स्वप्नील याला आपण आपल्या मताचा अधिकार देऊन किंवा आपलं जे बहुमूल्य मत आहे ते मत देऊन आपल्या आवळाई गावच्या विकासाला आपण या ठिकाणी अपूर्ण राहिलेल्या विकासाला गती देऊया असे या ठिकाणी म्हणेन मी. आणि त्या अनुषंगानं पाहिलं तर स्वप्नीलची उमेदवारी ही सर्व निकषात बसत आहे. ठीक आहे, पुढचा उमेदवारी जरा तुल्यबळ आहे. तुल्यबळ मी एवढ्यासाठीच म्हणेन की मागच्या वेळेस त्यांनी मला वाटतं सरपंचाच्या विरुद्ध ते उभा होते आणि त्यावेळेस 100 मतांना आपण आलेलो आहे. त्यामुळं आपण कुणालाही शत्रू पक्षाला किंवा विरोधी पक्षाला गाफील म्हणजे त्यांना कमी लेखून चालणार नाही. तर त्या दृष्टीनं आपण ही आपली जे काय प्रचाराची रणनीती आहे ती ठरवली पाहिजे आणि त्या अनुषंगानं सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे आणि आपण प्रचाराला सुरुवात केली पाहिजे. आता राहिले 4-5 दिवस. या 4-5 दिवसामध्ये सर्व भाग पिंजून काढला पाहिजे. या ठिकाणी जसं आज आपण प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आहोत, अशीच सर्वांनी आपण स्वप्नीलला साथ देऊया. स्वप्नीलचा विजय या ठिकाणी निश्चित आहे असं मी म्हणेन. आणि आपण येत्या 28 तारखेला जे आपली पोटनिवडणूक आहे सरपंचाची, या निवडणुकीमध्ये स्वप्नील गजेंद्र पिसे यांच्या चिन्हासमोरील शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपल्या मरीमाता ग्राम विकास आघाडी आवळाई या पॅनलला प्रचंड बहुमतानं विजयी करावा असं मी या ठिकाणी म्हणतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत.